वाढीव घरपट्टीमुळे पालिकेचे उत्पन्न वाढणार, मात्र पालिकेचे भूखंड कधी पालिका ताब्यात घेणार? तळोदा नगरपालिकेच्या प्रशासकीय धोरणात्मक निर्णयानुसार शहरातील मालमत्ता मोजणीसाठी एका खासगी ठेकेदाराकडून सर्व मालमत्तांची मोजणी करण्यात आली। यामध्ये अनेक वर्षांपासून गुंतवणूक म्हणून काहींनी नवीन वसाहतीत प्लॉट घेऊन ठेवले, तर त्यावर देखील आता पालिका कर लावलेला आहे। सोबतच चेहरापट्टी बसून मोजमाप न करता खासगी ठेकेदार असल्या कारणाने आधुनिक पद्धतीने तंत्रशुद्ध मोजणी करण्यात आली आहे। त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात निश्चितच भरघोस असा निधी उपलब्ध होणार आहे। तळोदा पालिका क दर्जाची पालिका असल्या कारणाने उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत। त्यामुळे हा निर्णय निश्चितच पालिका प्रशासनासाठी उत्पन्न वाढवणारा ठरणार आहे। मात्र सोबतच शहरातील रस्ते, मूलभूत सुविधा, गटारी, पथदिवे, पिण्याचे पाणी याबाबत जबाबदारी पालिकेची आणखी वाढणार असून आता सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधा न मिळाल्यास वाढीव घरपट्टी देताना नागरिक म्हणून कर्तव्य बजावतील। मात्र गुणवत्तापूर्ण रस्ते, गटारी, विद्युत, पथदिवे, शुद्ध पिण्याचे पाणी याची अपेक्षा देखील आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या वाढीव घरपट्टीबद्दल नाराजीचा सूर देखील दिसून येत आहे। तळोदा नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक भूखंडांवर आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, त्यांचे नातेवाईक तसेच काही वलयांकित व्यक्तींनी रीतसर ताबा बसवला असून पालिका हे भूखंड ताब्यात घेणार आहे का? सोबतच काही भूखंड हे भाडे तत्वावर देण्यात आले आहे, त्याचे भाडेवाढ पालिका प्रशासन प्रामाणिकपणे करणार आहे का? तसेच पालिकेच्या मालकीचे भूखंड अतिक्रमण असणाऱ्या वस्तू कच्च्या पक्क्या पालिका पाडणार आहे का? हा देखील आता प्रश्न निर्माण होणार आहे। मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण या विषयावर राजकारण केले जाते। पालिकेच्या निवडणुकीच्या काळात प्रचारात हा ठोस मुद्दा असतो, मात्र प्रत्यक्ष ठोस कारवाई अद्यापपर्यंत करण्याचे धाडस पालिका प्रशासनाने दाखवले नाही। पालिकेच्या मालकीच्या जागेवर ठराव करून काही व्यापाऱ्यांना भाडेतत्वावर परवानगी देण्यात आली। याबाबत दरवर्षी 10% वाढ होत असली, मात्र काही व्यापारी संकुलांना मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत पालिकेने सदर व्यापारी गाडे ताब्यात घेतले नाही। तर शहरातील मुक्याच्या ठिकाणी अनेक जागांवर काही राजकीय लोकांनी व काही राजकीय लोकांच्या निकटवर्तीयांनी आपला ताबा बसवलाय। त्या जागा ताब्यात घेऊन पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी त्या ठिकाणी व्यापारी संकुल व इतर आस्थापना येऊ शकतात। मात्र पालिका प्रशासन असे राजकीय अतिक्रमण काढण्याची मानसिकता करेल का, हा मुख्य प्रश्न निर्माण होतो। पालिकेकडून अतिक्रमण मोहीम घेण्यात येते, मात्र तुरळक अतिक्रमण काढून ज्या अतिक्रमणाची चर्चा संपूर्ण शहरात असते त्याची माहिती सर्वांना आहे, अशा मुख्य ठिकाणी पालिका कारवाई करण्यास धजावते का, असा प्रश्न उपस्थित होतो। कालीचरण सूर्यवंशी, तळोदा।